लोकांना आवडते, जाताना येताना भेटतो, अरे हे अरे हे अरे हे बापलोक बघितली बापलोक आणि प्रत्येक जण रिलेट करतोय त्याला. मला असं वाटलं होतं की थिएटर पर्यंत एक मर्यादित राहिलं, पण ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स येतात ना त्या फारच चांगल्या. दुसरे जे आहेत ते मित्रच आहेत, आपल्या मैत्रिणीच आहेत आपल्या, त्यामुळे कोणालाही मिळालं तरी आम्ही दंगाच करणार. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. झी चित्रगौरव 2024 चं रेड कार्पेट आहे आणि म्हणजे काय म्हणतात मिस्टर आणि मिसेस शेंडे आज आपल्या सोबत आहेत. कसे आहात? छान आहे, उत्तम आहे. तुम्ही कशा आहात? मस्त. म्हणजे ह्या वेळेस मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेते दोघांचा, तर ह्या वेळेस किती नामांकन आहेत बापलोकला? 17 नामांकन घेऊन आज आपण बसणार आहोत. आणि काय म्हणतात, निम्मे तरी घरी जातात? मे बी जातील. पण याचं प्रेशर नाहीये अजिबात नाही, कारण दुसरे जे आहेत ते मित्रच आहेत आपल्या, मैत्रिणीच आहेत आपल्या, त्यामुळे कोणालाही मिळालं तरी आम्ही दंगाच करणार. अगदीच. पण जेव्हा बापलोक चित्रपट आला, प्रेक्षकांनी उचलून धरला तो एका विशिष्ट काय म्हणतात एका विशिष्ट वर्गाला तो चित्रपट फार भावला आणि नंतर तो माउथ पब्लिसिटीने घराघरात पोहोचला. ती माउथ पब्लिसिटी फार इम्पॉर्टंट होती बापलोकसाठी. त्या प्रेक्षकांना काय सांगा? OTP वरती आलेली आहे फिल्म. आता OTP वरती आल्यानंतर त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळेल हे मला अजिबातच वाटलं नव्हतं. की प्राईम वरती फिल्म आली, प्राईम व्हिडिओवर, मला असं वाटलं होतं की थिएटर पर्यंत एक मर्यादित राहिलं, पण ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स येतात ना त्या फारच चांगल्या. आणि लोकांना आवडते, जाताना येताना भेटतो, अरे हे अरे हे अरे हे बापलोक बघितली बापलोक आणि प्रत्येक जण रिलेट करतोय त्याला. यारी यारी माझ्या घराची गोष्ट, यारी माझ्या घरातली गोष्ट, फार छान वाटतं. अगदीच. पण रेड कार्पेटवर येताना प्रत्येक जण थोडंसं ना की आज आपण हे घालून जाऊया ते घालून जाऊया, आज काय विचार केलाय? नाही, जसे आम्ही नॉर्मल फिरू शकतो तसंच येऊ शकतो. हेच फार आवडलंय, कारण का काहीच तामझाम नाहीये, कोणाला काही दाखवायचं नाहीये, मी अशीच राहते. मी तुला सांगू का, माझ्याकडे ना गाडीत बॅग भरलेली असते, कारण शूटिंगला जायचं म्हणून एक बॅग असतेच असते. त्याच्यामध्ये अंदाजपंचे हात घातला आणि मी एक शर्ट काढला. 3 का 4 शर्ट होते, जो हाताला आला तो घातला मी आणि इथे बदलले कर गाडी पार्किंग मध्ये मी शर्ट बदलला. तुम्ही किती हेल्प करता त्यांना? की नाही 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 नाही, तशी हेल्प करून मी आणि माझा स्ट्रेस वाढवू इच्छित नाहीये. पण आता पुढे काय, ही जोडी आम्हाला आता पुढच्या कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे? अजून तरी काही नाहीये तसं डोक्यामध्ये नवीन काही करायचं किंवा काही नाही, पण स्क्रिप्टिंग वरती काम चाललंय वगैरे अशी काही उत्तर देणार नाही मी. पण ती अजूनपर्यंत सिरियसली काही नाही अजून, कारण बापलोकचं बरंच काम शिल्लक आहे आमचं अजून बऱ्याचशे. कारण ती बऱ्यापैकी फायनान्शियल गोष्टी पण सांभाळत होती, प्रोड्युसर म्हणून पण ती काम करत होती आणि तिला ते सगळे व्यवहार आणि हे आम्हाला वर्षाचे 5-6 महिने तर 100% जातील असं वाटतं मला. पण निम्मे जेव्हा ट्रॉफीज घरी जातील प्लीज मेसेज करायला विसरू नका. नक्की करतो तुला, नक्की 100% मेसेज कर. खूप मस्त, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.